तर गेला 1 महिना जे चालू आहे त्याच्यासाठी आता मी पण समर्थ झालेलो आहे. एवढे दिवस घरातच होतो, बसलो होतो, मी पण बागेसारखंच होतो. कुठेतरी बोललो की आपण पण सहभाग दाखवायला हवा, म्हणून आज दादर छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आयोजित केलेला आहे स्टुडंटचा प्रोटेस्ट. तर तिथं जातो आहे आणि भरपूर असा बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच त्याला एक सपोर्ट भेटतो आहे. आणि आता तिथं आपण जातो आहे त्याला, कारण की काही दिवस मुंबईमध्ये पण जे चालू आहे तिथे पण सगळं आपल्याला कळतं आहे. आणि त्याच्यावरून आता की काय खरं आणि काय खोटं ज्याचा ज्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्यानं त्याच्या ह्याच्यानुसार बघावं. मी इथं न्यूज पण बघतो आहे आणि समोरच आता मी पोचतो आहे. तर तेवढ्या ह्याच्यात आता आहे आताच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पण एंट्री झालेली आहे स्टेजवरती. मीनाताई ठाकरेचा पुतळा आहे तिथं हे प्रोटेस्ट आता चालू आहे. अक्षरशः डोक्यातून मुंग्या येत आहेत असा क्राऊडचा आहे जल्लोष. आणि सगळे इथं ना कुठला काय पक्ष आहे ना काय, फक्त सगळे विद्यार्थी आहे.
बाळगीत आता शांततेत आता आपापल्या घरी परतायचं. कृपया थांबू नका. आपण आजच्या या आम्हाला इथे जाता येताना त्रास होत आहे. कृपया रस्ता मोकळा करायचा. कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे. कृपया थांबू नका. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी तर नीट व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जनगणमन याचं आयोजित केलं होतं आदित्य ठाकरे यांनी. आणि आज पोलिसांनी कोऑपरेट केलं. 21-22 तारखेला जे मुंबई पोलिसांकडून झालं तेव्हा पॉलिटिकल फेस नव्हता. आज पॉलिटिकल फेस होता चेहरा म्हणून ते काय केलं नाही. आता आज पण तीच अवस्था केली नाही असती जी 21 आणि 22ला मुंबईमध्ये पोलीस करत होते. हे माझं मत आहे. कारण की जेव्हा पॉलिटिकल फेस म्हणजे चेहरा एखादा असतो तेव्हा पोलीस काय करू शकत नाही. आणि चांगलं वाटलं की पॉलिटिकल फेस विद्यार्थ्यांसाठी लढतात आहे. ना कुठल्या पक्षाकडून होते ना काय. जरी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे फेस असतील, फेस आयकॉन असतील, पण आजचा जो प्रोटेस्ट होता त्याच्यात कुठेही मनसेचे किंवा शिवसेनेचे झेंडे दिसले नाही. म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ते दिसले नाही. फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थीच होते, बाकी कोण नव्हतं. आता आहे 26 तारीख म्हणजे रविवारी. छत्रपती शिवाजी पार्क ते सिद्धविनायक मंदिर एक वॉकिंग हे असणार आहे. ते वॉकिंग मोर्चा असणार आहे. तो उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या अंडर असणार आहे. आजचं जे जनगणमन हे आयोजित केलं होतं ते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या अंडर होतं. काहीतरी बोलावं लागेल. न बोलून बसा म्हणजे आता हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार, कुणाला आवडेल, कुणाला आवडणार पण नाही. इंस्टाग्रामवर दोन्ही साईडच्या रील आहेत. वाईट पण आहेत, चांगलं पण आहे. कोण कुणाला एक्सपोज करतात आहेत. पण ज्याचं त्याचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तो हे आत्ताची जी सिच्युएशन चालू आहे तिला कसा बघतोय, ते कशी हँडल करतोय, ते प्रत्येकाचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. प्रत्येकाचं मत आहे. आता मत मांडण्यासाठी पण भांडावं लागतं आहे. हे नवल आहे की आम्हाला बोलायचं आहे, आमच्या मागण्या आहेत तर त्या ऐका म्हणून पण भांडायला लागतं, प्रोटेस्ट करावं लागतं आहे. अजून काय बोलू शकत नाही. आता काय चालू आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. उगाच मी तेच रिपीट करण्यात मजा नाही. मला सहभागी व्हायचं होतं, मी झालो. तुम्हाला वाटत असेल सहभागी व्हावं तर तुम्ही नक्की व्हा. फक्त शांत बसून बघत राहू नका की काय होतं आहे. माझ्यापर्यंत नाही ना, माझ्या ह्याच्यातलं कोण नाही, माझं कसलं काय नाही असा विचार करू नका. आत्ता नाही, तुम्ही नाही तर तुमची मुलं, त्यांची मुलं, एक भविष्याचा विचार करून हे करा. आता 17 ते 18 मुलांनी सुसाईड केलं नाही आहे. आणि देशात ना एका टायमिंगला आता 8 की 9 प्रोटेस्ट चालू आहेत. शेतकऱ्यांचा पण चालू आहे, जंतर मंतरलाच चालू आहे. त्याच्यानंतर ते काय एक दुसरं गाव आहे. परत भरपूर ठिकाणी भरपूर राज्यात आहे. आणि विद्यार्थ्यांचं हे आहे ते जंतर मंतरपासून आता पूर्ण भारतभर झालेलं आहे. तर एवढंच बोलतो आणि मी इथंच थांबतो.